शेतीसाठी नुकतीच विहीर खोदली, अचानक विहिरीत जे सापडलं ते पाहून शेतकरी जागेवरच स्तब्ध। आपल्या आयुष्यात कधी कोणता क्षण कसा येईल याची काहीच कल्पना करता येणार नाही, कारण कधीही काहीही घडू शकतं। पण यामुळे आपण आयुष्यात सकारात्मक राहणं सोडू नये, अर्थात जगण्यासाठी हाच एक महत्त्वाचा आणि रामबाण उपाय आहे। हे सगळं सांगण्यामागील कारण म्हणजे सांगलीत एका शेतकऱ्यासोबत घडलेली अनपेक्षित अशी घटना। या शेतकऱ्याने स्वतःच्या आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी चांगल्या भावनेने शेतात विहीर खोदली, पण या विहिरीला कुणाची तरी नजर लागावी असंच काहीतरी घडलं। कारण विहीर तयार झाल्यानंतर नुकतंच काही दिवसात एक विचित्र घटना घडली। सांगलीच्या तासगाव निमणी रस्त्यालगत चेतना पेट्रोल पंपाजवळ सुभाष लुगडे यांची शेतजमीन आहे। सुभाष यांनी आपल्या शेतात नुकतीच नवी विहीर बनवली होती, पण या विहिरीत त्यांना गुरुवारी 10 जून संध्याकाळी प्लास्टिक आणि कागदात गुंडाळलेला मृतदेह तरंगताना बघितला। त्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला। ते आतून खचले, पण त्यांनी डगमगून न जाता तातडीने याबाबतची माहिती तासगाव पोलिसांना दिली। या घटनेची माहिती मिळताच बघ्यांची मोठी गर्दी परिसरात उसळली। आजूबाजूच्या गावापर्यंत संबंधित घटनेची माहिती पोहोचली आणि खळबळ उडाली। विहिरीत नेमका कुणाचा मृतदेह असेल असा अंदाज अनेक लोक बांधू लागले। या घटनेमुळे घटनास्थळी दाखल झालेल्यांपैकी मृतदेह बघितल्यानंतर काही जणांचा थरकाप उडाला। विशेष म्हणजे स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला। दरम्यान या घटनेबाबतची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी तातडीने घटनास्थळी हजर झाले। स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह विहिरीतून वर काढण्यात आला। मृतदेह पाहिल्यानंतर खून करून हा मृतदेह विहिरीत टाकला असल्याचा संशय व्यक्त होत आहे। अद्याप मृतदेह कोणाचा याबाबत ओळख पटलेली नाही। याबाबत अधिक तपास तासगाव पोलिसांकडून सुरू आहे।